फलंदाज क्रमांक 1 बॅक टू दी डग आउट. न्यू बॅट्समॅन नेम. पहिला धक्का, पहिला हादरा पाहायला मिळतोय आपल्याला. फलंदाज सुशांत मात्र चाललाय माघारी. फणसवाडी टीमला हा धक्का जरूर दिलाय. कसबेवाडी टीमना ओंकार कोटकर ना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नंबर 3 वर ओमकार कोटकर पाहायला मिळतील. वेस्ट इंडिजचा प्लेअर दिसते या वेळेला. कसबेवाडी आणि फणसवाडी असा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिले बॉलर बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळते सागर तटकरे पाहायला मिळतात कसबेवाडी टीम कडून. पहिल्या बॉलवर षटकार तर ठोकला होता, तदनंतर चांगली वापसीची घंटा केली आहे. याही वेळेला आपण पाहू शकता जरूर डाऊन द ग्राउंड बॉल ला चाललाय. हा बॉल मात्र अगदी गोलीच्या वेगाने फरार, जमिनीला घासत पुसत चाटत सीमारेषा पार. शानदार धमाकेदार चौकार. वाह, चांगला धमाका. यावेळेस मात्र आल्या आल्या 4 धावा तर बॅट मधून निघाल्यात. शानदार स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. पारखलं, ओळखलं, हा बॉल आपल्या स्लॉट मध्ये आहे, रडार मध्ये आहे, त्याला डीप मिड विकेटला सरळ फेकून दिलाय. 4 धावांसाठी चौकार. 3 चेंडू अखेर 10 धावा, 1 गडी बाद. या स्थितीमध्ये आपण पाहतोय फणसवाडी हा संघ, फणसवाडी आणि कसबेवाडी. आता मात्र 2 वाडींची लढत, पण इथं मात्र 2 असतील वाडी, पण कोण जाईल घेऊन रणांची सुसाट गाडी हे देखील आपल्याला पाहायचं आहे. या वेळेला आपण पाहूया षटकातील चौथा बॉल जरूर पाहायला मिळेल आपल्याला. आणि हा बॉल पुन्हा एकदा हाताळताना बॉलर पाहायला मिळतील. या बॉलला टॉप एंड लागलाय. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. काय इथं कॉट अँड बोल्ड, कॉट अँड बोल्ड, विकेटचं पतन. आणखी एक धक्का लागलाय. फलंदाज क्रमांक 2 ओमकार बॅक टू दी डग आउट. 4 ओव्हर झाली 4 चेंडूची 1 ओव्हर म्हणजे एका ओव्हर मध्ये 10 धावा, 2 गडी बाद. या स्थितीमध्ये फणसवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फणसवाडी, माफ करा, फणसवाडी. हे राजेभाऊ कसं आहे, सणसवाडी फणसवाडी जेव्हा गाणी लिहितो तेव्हा आपल्याला यमक शोधायला लागतात असे. त्याच्यामुळे थोडंसं मिस झालं, क्षमा असावी. कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडीशी मस्ती मजाक तर व्हायला पाहिजे मित्रांनो, कारण टेनिस क्रिकेटचा खेळ हा सातत्याने अगदी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आणि टेनिस क्रिकेटचा खेळ म्हटला तर आज टेनिस क्रिकेटला सोन्याचे दिवस आलेले आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वी जर आपण राजेभाऊ पाहिलं तर टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये फक्त शिव्या मिळायच्या, आता मात्र सोन्याची चेन, सोन्याची अंगठी मिळते, एखादी टीव्ही मिळते. इतका बदलाव पाहायला मिळाला. याही वेळेला झेल टिपण्याचा प्रयत्न केला जातोय अगदी मिड ऑफ आणि मिड ऑनच्या मध्ये, पण इथं आपण पाहिलं ना तर धावा त्याच दरम्यान मिळतील तब्बल 2. या 2 धावेने स्कोर कार्ड मात्र वधारला जाईल. धाव फलकावर धावा आतापर्यंत आपण पाहू शकता 12चा आकडा पुन्हा एकदा पाहू शकतो. 1 चेंडू झालाय या षटकातील. आता शेवटचे 3 चेंडू बाकी. बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय बॉलर सुनील, कारण 4 चेंडूची 1 ओव्हर आहे म्हटलं तर आता 3 चेंडू बाकी असतील सुनील याचे. षटकातील आपण पाहूया सुनील यांचा पुढचा बॉल. ओ हो, वाईड बॉलचा इशारा. 1 धाव एक्स्ट्रा मिळेल. अजूनही या षटकातील 3 चेंडू बाकी. 1.13 स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. शैलेश आपल्याला पाहायला मिळतील. एक आक्रमक शैलीचे फलंदाज. यावेळेला शैलेशाने फटका तर खेळलाय. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि याच दरम्यान थोडीशी घाई झाले. आणखी एका विकेटचं पतन. फलंदाज क्रमांक 3 बॅक टू दी डग आउट. 2 चेंडू बाकी. 2 चेंडू बाकी. धाव फलकावर धावा आपण पाहू शकता 14 धावा, 3 गडी बाद. आणि या षटकातील 2 चेंडू बाकी आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाजी मार्कवर फणसवाडी टीम कडून राकेश आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला आपण पाहूया षटकातील पुढचा बॉल आणि हा निर्णायक बॉल. हाच बॉल मात्र यस त्यांच्या पाठीमागून चाललाय. वाईट बॉलचा इशारा. 15 धावा धाव फलकावर. अजूनही 2 चेंडू बाकी. 15चा आकडा आलाय फणसवाडी संघाच्या बाजूने. यावेळेला आपण पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढचा बॉल. ओ हो, आणखी एकदा वाईट बॉल.
16 धावा, आणखी 2 चेंडू बाकी. या वेळेला हे षटक संपायला पाहिजे होतं, पण लगातार बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट फेकलेत आणि त्याच कारणाने अजूनही 2 चेंडू बाकी असतील या षटकातील. 16 धावा धाव फलकावर. या वेळेला आपण पाहू शकता शॉट तर खेळलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल चाललाय, तिथंच सिंगल एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. रनआउटचा चान्स आणि याच दरम्यान विकेट. सिंगल एक धाव कंप्लीट. 17 धावा आउट करून शैलेश. आणि आता शेवटचा 1 चेंडू बाकी. 3 चेंडू झालेत, शेवटचा बॉल. शैलेश फलंदाज बाद होत आहेत. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होतील. शेवटचा 1 चेंडू बाकी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश पाहायला मिळतील. बॅट्समनने देखील तयारीमध्ये राहायचं आहे. प्रत्येक टीमला आमची विनंती असेल, बॅट्समन तयारीमध्ये राहायचं आहे. प्रत्येक टीमला विनंती असेल. शेवटचा बॉल, अर्थातच चौथा बॉल पाहायला मिळेल आपल्याला. 17 धावा धाव फलकावर. आणि या षटकातील आपण पाहूया हा शेवटचा बॉल आणि हा बॉल शेवटचा बॉल. याच दरम्यान सिंगल एक धाव कंप्लीट होते आणि या वेळेला विकेटचं पतन. टोटल धावा 18. जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे, ती म्हणजे 8 बॉलमध्ये. चला फणसवाडी फिल्डिंग लावून घ्या. चला पुढचा सामना आपण तयारीमध्ये राहायचा आहे. आणि फणसवाडी आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. फणसवाडी रात झालेली मनात आहे, रात्र होते. फणसवाडी संघाला विनंती आहे लगेचच्या मैदानामध्ये. 8 बॉलमध्ये 19 धावांची गरज. 19 आपण हे सामने पाहतोय स्पोर्ट्स फॅमिलीच्या माध्यमातून. जरूर ऑनलाईन प्रेक्षक आपल्या हातामध्ये मोबाईल जरूर आहे मित्रांनो. या चॅनलला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण आपलं एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचं अनमोल ठरणार आहे. कारण खास करून माझ्या ऑनलाईन प्रेक्षकांना विनंती असेल, तुमच्या हातामध्ये मोबाईल आता जरूर आहेत, तर चॅनलला एक लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात आपण विसरू नका. आणि बेल आयकॉन बाजूचं बटन 100% दाबा आणि या चॅनलला अगदी अजूनही पुढे जाऊ द्या, ही आपणासमोर आम्ही एक विनंती करीत आहोत. कारण हे नवीन नवीन चॅनल टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये आपले फेमस झाले पाहिजे मित्रांनो. आणि त्यासाठी जरूर या चॅनलला पुन्हा सांगतोय लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ही आपल्याला या ठिकाणी विनंती करण्यात येते. तर रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे क्षत्रिय कुलावतंस श्रीमंत योगी जाणता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांस त्रिवार मानाचा मुजरा करून कॉमेंट्री बॉक्समध्ये मी योगेश जाधव मॅन फ्रॉम पहूर रोहा आलेल्या तमाम प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतोय, ऑनलाईन प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर आजचे आयोजक जय हनुमान क्रिकेट संघ सांगी यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत करीत आहे. जाऊया क्रिकेटच्या मैदानावर जिथं 8 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. पहिले बॉलर बॉलिंग मार्कवर आपल्याला फणसवाडी टीम कडून पाहायला मिळतील. सुशांत आलेत पहिले बॉलर बॉलिंग मार्कवर. फणसवाडी म्हटलं तर आताच गणपतीमध्ये फणसवाडी गावामध्ये मी सामना केला, राजाभाऊ सावंत आपण पाहिलात, आणि तुम्ही नेहमीच मला बक्षीस देत असता, कुठे असेल तिथे माझं कौतुक करत असता. फणसवाडी गावामध्ये चंद्रकांत कदम विरुद्ध शाहीर योगेश जाधव असा सामना पाहायला मिळाला गणपतीमध्ये. तो फणसवाडी गाव या ठिकाणी पाहायला मिळतो, कारण निजामपूर विभाग म्हटला तर अनेक ठिकाणी माझे सामने झालेले आहेत आणि त्या विभागातील हे संघ आपल्याला पाहायला मिळतील. आता इथून 8 बॉलमध्ये 19 धावांची गरज. राहुल स्ट्राईक एंडला, सुनील नॉन स्ट्राईक एंडला कसबेवाडी टीम कडून. पाहूया आपण पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळेल सुशांत यांचा, आणि हा बॉल पहिला बॉल यावेळेला कव्हर आणि पॉइंटच्या मध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर धावतील, तद्वत मात्र प्रोटेक्शन देईपर्यंत हा ना मध्ये तब्बल 2 धावा पाहायला मिळाल्या आपल्याला. पहिल्या बॉलवर 2 धावा. SYMD शरद आणि शिलीम दोन्ही संघांनी जय्यत तयारीमध्ये राहायचं आहे. बघा हा सामना आता काही मिनिटांमध्ये समाप्त होणार आहे.
आयोजकांकडे मित्रांनो वेळ कमी आहे, त्याच्यासाठी एवढी घाई झाली आहे, बाकी काही नाही आहे. कारण खूप सारा उशीर गेला मध्यंतरामध्ये, त्याच्यामुळे हा परिणाम आपल्याला जाणवतोय. यावेळेला आपण पाहतोय फाईन लेगला बॉल खेळलाय, पण शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. वा, बॉलिंग हा बॉल जर सुटला असता तर 4 धावा मिळाल्या असत्या, पण खरंच फणसवाडी टीमचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल एक धाव, सिंगल एका धावेने आपण पाहू शकता. 3चा आकडा. धाव फलकावर 2 चेंडू अखेर 3 धावांचं समीकरण. 4 चेंडूंची 1 ओव्हर म्हटलं तर नक्कीच मोठमोठ्या फटक्यांची गरज आहे, खास करून कसबेवाडी टीमला. षटकातील 3रा बॉल, डाव्या हाताचा बॉल, त्याच्यावर उजव्या हाताचा फटका चढवण्याचा प्रयत्न. वाईड बॉलचा इशारा पंचांचा. हा बॉल पुन्हा फेकावा लागणार आहे सुशांत यांना. धाव फलकावर धावा 4 धावा पाहायला मिळतील. 4 धावा 2 चेंडू. षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी. षटकातील आपण पाहूया पुन्हा 3रा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. याही वेळेला आपण पाहतोय फाईन लेगला बॉल खेळलाय. वा, यष्टी रक्षक अतिशय चपळाईने बॉलवर पोहोचलेत. सिंगल एक धाव. पण इथं सिंगल धावेने फारसा फरक पडणार नाहीये फणसवाडी टीमला, कारण ज्या पद्धतीने त्यांनी धावा बनवल्यात, 18 धावा बनवल्यात, 19 धावांची गरज आहे. इथं 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा बनल्यात. या षटकातील हा शेवटचा बॉल असेल. सुशांत आतापर्यंत चांगली बॉलिंग करतोय, कारण ज्या सुशांतने चांगले बॅटिंगला आगाज केलं, सुरुवात केलं. विकेट लवकर गेली, पण एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला आणि आता बॉलिंग करताना दमदार असं बॉलिंग या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. या षटकातील शेवटचा बॉल असेल. सुशांत यांचा डाव्या हाताचा बॉल, उजव्या हाताचा फटका. या वेळेला आपण पाहू शकता कव्हरमध्ये झेल झालाय, ड्रॉप. धावा मिळतात तब्बल त्या ठिकाणी 2 धावा आणि पहिलं षटक होतंय समाप्त. पहिल्या षटकाखेर आपण पाहू शकता धाव संख्या होते 7. आता जिंकण्यासाठी 4 बॉलमध्ये 12 धावांची गरज. 4 बॉल 12 धावा, कारण ओव्हर 1 4 चेंडूंचे आहे, त्याच्यामुळे 4 चेंडू 12 धावा जिंकण्यासाठी. चार बॉलमध्ये 12 धावा म्हटलं तर मॅच मित्रांनो संपलेली नाहीये. काही होऊ शकतो, क्रिकेटचा खेळ आहे. अगदी शेवटचा चेंडू पडेपर्यंत क्रिकेटमध्ये आजवर कोणीच भाकीत केलेलं नाहीये. 4 चेंडू शिल्लक आहेत पुढच्या संघाला. क्षणाक्षणाला फासे पलटणारा कुठला खेळ असेल ना तर तुमचा आमचा जीवकी प्राण म्हणजेच टेनिस क्रिकेटचा हा खेळ. हा खेळ इतका लोकप्रिय झाला, इतका जीवकी प्राण झालाय ना की आज मात्र प्रत्येकाच्या नसानसात रक्तामध्ये भिडला हा खेळ. ओहो, यावेळेला फटका तर खेळलाय. हा बॉल काय सीमारेषा पार. ओहो, झेल तर ड्रॉप झालाय आणि याच दरम्यान 2 धावा कंप्लीट. आणि आता 3 बॉलमध्ये 10 धावांची गरज. चांगला शॉट या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला. फलंदाज आपण पाहतोय सुनील यांच्या बॅटमधून. इथून मात्र 3 बॉलमध्ये 10 धावांची गरज. बॉलिंग मार्कर आपण पाहतोय शैलेश पाहायला मिळतात आपल्याला. यावेळेला पुढे सरसावून फटका खेळलाय. बॉल मात्र जमिनीला घरंगळात येतोय आणि इथं देखील काय दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का. यस, दुसरी धाव देखील मिळते. 2 बॉलमध्ये 8 धावांची गरज जिंकण्यासाठी. 2 बॉल 8 धावा. समोर आपण पाहतोय सुनील आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉलमध्ये 8 म्हटलं तर या क्षणाला षटकारची गरज आहे. 4-4 लावलं तरी जिंकते किंवा 2 चौकार, बॅक टू बॅक 2 चौकार. काय या वेळेला एक षटकार आला तर मात्र मॅच फसू शकते. पण दुसऱ्या बाजूला शैलेशजी दमदार बॉलिंग करताना पाहायला मिळतात आपल्याला. 3रा बॉल. या वेळेला शॉट तर खेळलाय, उडवलाय बॉलला. हा बॉल काय सीमारेषा पार तर गेलाय. पंचांचा इशारा काय येतोय आणि पंचांचा इशारा मला वाटतं चौकार. एका बॉलमध्ये 4 धावांची गरज. आपला नियम कंपल्सरी चेसिंग आहे ना, कंपल्सरी चेसिंग नियम आहे. एका बॉलमध्ये 4 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. पुढचे दोन्ही संघ जय्यत तयारीमध्ये राहा. विनंती आहे तुम्हाला लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे.
आणि आपला एक एक एक्स्ट्रा कार्डू कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्याकडे पाठवून द्यायचा ही देखील आपल्याला अगोदरच विनंती आहे. शेवटचा बॉल आणि हा बॉल शेवटचा बॉल यावेळेला उडवलाय. काय चौकार जाईल का? नाही आहे. वेगाने तर क्षेत्ररक्षक आलेत आणि इथं धावा रोखल्या जातील. 2च धावा केल्यात. ओहो, 2 धावांनी पराभव झालाय कसबेवाडी टीमचा आणि इथं फणसवाडी संघ विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराजित संघाचे कौतुक. शिलिवाने फिल्डिंग कुणाची आहे? फिल्डिंग कुणाची आहे? शिलीम संघ या मैदानामध्ये लगेच. शिलीम संघ SYMD नावच नाही घेता येत. SYMD या बघू चला. फलंदाज 5 वाजलेत घड्याळामध्ये. आता जो सामना झाला त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच फणसवाडी टीमचा सुशांत मॅन ऑफ द मॅच. सुशांत आपण लगेच याचा मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. चला तुम्ही फिल्डिंग लावा सांगा त्यांना. शिलीम संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. SYMD आपले बॅटर पाठवून द्या. SYMD इसका मैच अभी SYMD शरद SYMD शरद आणि शिलीम. आणि शिलीम 2 ओवर 4 बॉल वाला ही है ना. हा हे शिलीम आता बॉलिंग घेते का बॅटिंग? और सेकंड टीम कौन सा है? SYMD और शरद और शिलीम. बरोबर, चालेल चालेल. ठीक है. अभी जो चल रहा है टॉस कौन जीता? शिलीम टॉस जीत के फील्डिंग लिया है. ओके. बैट्समैन के नाम, बॉलर का नाम. 4 बॉलचे ओव्हर आहे. 4 ओव्हर. आता काय 8 बॉल खेळायचे. 8 बॉल फक्त. आता एक सामना झाला आपला मित्र.